हॅलो हॅलो कार्यक्रमाचं स्वागत गीत, आपल्या मान्यवरांचं स्वागत गीत या ठिकाणी आयत्या वेळेस तयार झालेलं हे स्वागत गीत आपल्या समोर सादर करत आहे आमची सर्व टीम. भाग्य दिन आला आज उदयाला, भाग्य दिन आला आज उदयाला, आनंदी आनंद झाला हो आज, आनंदी आनंद झाला हो आज झाला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला, आनंदी आनंद झाला हो आज आला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला. पिंपरकणे गावात उजळल्या ज्योती, पिंपरकणे गावात उजळल्या ज्योती, स्वागत करती इवलेशा मूर्ती, स्वागत करती इवलेशा मूर्ती, त्यांच्या आगमनाने आनंद झाला, त्यांच्या आगमनाने आनंद झाला, आनंदी आनंद झाला हो आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला हो आज आला. सह्याद्रीचा सिंह आहे गाजलेला, सह्याद्रीचा सिंह आहे गाजलेला, कार्यक्रमाचा अधिकारी शोभला, कार्यक्रमाचा अधिकारी शोभला, त्यांच्या आगमनाने जन झाले गोळा, त्यांच्या आगमनाने जन झाले गोळा, आनंदाचा आज आहे सोहळा, आनंदी आनंद झाला हो आज आनंदी आनंद झाला हो आज आला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला. कळसूबाई आमोची माता, कळसूमाई आमोची माता, भीमाशंकर आहे आमोचे पिता, भीमाशंकर आहे आमोचे पिता, पर्यावरणाचा आनंद झाला, पर्यावरणाचा आनंद झाला, झाडे लावा आणि झाडे तुम्ही जगवा, झाडे लावा आणि झाडे तुम्ही जगवा, आनंदी आनंद झाला हो आज आनंदी आनंद झाला हो आज आला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला. पर्यावरणाचा संदेश करा, पर्यावरणाचा संदेश करा, गावागावात नारा तुम्ही द्या, गावागावात नारा तुम्ही द्या, प्लास्टिक मुक्तीचा संदेश करा, प्लास्टिक मुक्तीचा संदेश करा, आनंदी आनंद झाला हो आज आला, आनंदी आनंद झाला हो आज झाला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला, आज आनंदी आनंद झाला हो आज झाला. धन्यवाद. Masilo, matire, moro mate, matire, moro mate, duragan, rohan kiya no lage lage, duragan, rohan kiya no lage lage, hagar kalin. माणिकिया न लगे लागे हागर कालीन, माणिकिया न लगे लागे, हा 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 हा, मादीर बुकुल मोड्या मोड्याती गुतिलो, ए मातीरे मोर माते, माटी के सुमिलो, ए माटी
गो ए माती रे मोर माते ए माती रे मोर माते. धन्यवाद. ठिकाणी अतिशय सुंदर असा दिस उगवलेला आहे. त्याचं कारण म्हणजे असं की वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रम साजरे करत असतो, परंतु हा कार्यक्रम एक वेगळाच आहे. हा निस्वार्थ भावनेचा एक कार्यक्रम आहे. मी उपस्थित सर्व गावकरी, विद्यार्थी, राज्यातून आलेले, या संघटनेशी जुळलेले सर्व व्यक्ती आणि स्टेजवरील सर्व मान्यवर यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं एक छोटंसं परंतु जे गरजेचं आहे तेवढंच प्रास्ताविक करणार आहे मी. पर्यावरण हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे की जो माणसाच्या नव्हे तर या पृथ्वीवरती जगणाऱ्या सर्व जीवांच्या आयुष्याशी निगडीत आहे. आता आपण फक्त झाडे लावा आणि झाडे जगवा एवढा मर्यादित न राहता या पृथ्वीवरती, या सुंदर अशा ग्रहावरती जेवढे राहणारे जीवजंतू आहे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची काळजी ही मानवानं घेतली पाहिजे. कारण माणूस सगळ्यात बुद्धिवान प्राणी आहे, परंतु माणसानं त्याच्या स्वार्थासाठी या पृथ्वीचा खूप उपद्व्याप वाढवून ठेवलेला आहे, खूप. आणि त्याला माहिती आहे की आपल्या गरजा आहे ना फार कमी आहेत, परंतु इथे जागा घे, तिथे फ्लॅट बांध, इथं उकर, तिथं उकर. एवढा सुंदर असा अरवली पर्वत तो सुद्धा तोडण्याचा त्याचा घाटा आहे. सुंदर असं 20% ऑक्सिजन देणारं अमेझॉनचं जंगल ब्राझील देशानं बरंच तोडलेलं आहे. अरे ज्या मूलभूत गरजा आहेत जगण्याशी, खाण्याशी, राहण्याशी, त्या जर आपण माणसांनी जर संपवल्या तर एक दिवस आपला विनाश जवळ आहे. म्हणून आपल्या आजूबाजूला मुंग्या असतील, मधमाशा असतील, जनावरं असतील, यांची आपण माणूस म्हणून काळजी घेतली पाहिजे सगळ्यांची. आता उन्हाळा आहे आणि म्हणून हे जे पक्षी आहेत यांना पाणी तरी किमान ठेवलं पाहिजे. माणूस असा आहे की करोडो रुपयाचा बंगला बांधतो आणि पावसाळ्यात जर एखादं कुत्र्याचं पिलू त्याच्या वळचणीला जरी आलं तर त्याला हुसकावून लावतो, जणू काही ते कुत्र्याचं पिलू त्याचा बंगला नावाचा करून घेणार आहे. इतका स्वार्थी माणूस झालेला आहे. मी या निमित्ताने एकच सांगेल की आजच्या कार्यक्रमातून जेवढे उपस्थित लोक आहेत ना त्यांनी एक एक झाड जरी लावलं ना तर आजचा हा कार्यक्रम सार्थकी लागला एवढंच मी म्हणेल. एक झाड की जे झाड तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमची साक्ष देणार आहे. आणि सगळ्यात मी सांगेल की मी म्हणतो माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझे मित्र आहे, माझी बायको आहे आणि माझे मुलं आहेत. ते शेवटच्या क्षणी स्मशानापर्यंत येतात, ते शेवटच्या क्षणी स्मशानापर्यंत येतात, आरडाओरडा करतात आणि शेवटी तुम्हाला चितेवरती एकट्याला शांत जळताना एक 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 जण त्या ठिकाणावरून निघून जातं. परंतु तुमच्या बरोबर जळत असतं ते लाकूड, आणि ते लाकूड म्हणजेच ही वनस्पती आहे. तुमच्या बरोबर जाणारं फक्त लाकूड आहे, ही झाडं आहेत. म्हणून मी म्हणतो या वनस्पतीसारखा दुसरा मित्र नाही रे, कारण तो तुमचा कुठलाही मित्र नसतो, काहीच नसतो, तरी देखील तो तुमच्या बरोबर जळायला तयार असतो. आणि म्हणून या पृथ्वीची आपण काळजी घेतली पाहिजे. कधी कधी मला प्रश्न पडतो की माणूस मंगळावरती म्हणजे मोहिमा काढतो, चंद्रावरती मोहिमा काढतो, की जिथं माणूस राहूच शकत नाही अशा ठिकाणी करोडो रुपये वाया घालवतो. मी तो वायाच म्हणतो, कारण त्याचा माणसाचा खरंच संबंध नाहीये. तुम्ही तेवढे जर पैसे जर या पृथ्वीच्या संवर्धनासाठी जर घातले ना तर या पृथ्वीवरती अनेक करोडो वर्ष अद्याप मानवी वस्ती राहील. परंतु या पद्धतीनं जो ऱ्हास चालू आहे, आज जर पाहिलं, मी आता कुठल्या राज्याच्या शासनाच्या कुठल्या विरोधात बोलणारा नाही, कारण मी त्या सिस्टमचा भाग आहे. परंतु आज एकीकडे म्हटलं जातं की एक पेड मा के नाम, आणि या मोजक्याच या राज्यामध्ये काही मोजकीच माणसं आहेत की काही एकरची जंगलं एका दिवसात जमीनदोस्त करतात. मागे व्हिडिओ आले होते पा, ती हरणं पळणारी हरणं, त्याच्यानंतर त्यांचे चालणारे JCB, उडणारे मोर, नाही का, अनेक गोष्टी आहेत. एकीकडे हे दाखवलं जातं, दुसरीकडे ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी न्यायाधीश साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे आयुक्त साहेब सुद्धा आहेत, पुन्हा अधिकारी आहेत. विनंती आहे की आज आपण माणूस म्हणून काय केलं पाहिजे ना हे पाहिलं पाहिजे. या ठिकाणी कुठली जात नाही, धर्म नाही, पंथ नाही,
काहीच नाहीये. आपण एक माणूस आहोत, एवढीच एक आपली जात आहे, माणूस आहोत आपण. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या पृथ्वीचं संवर्धन केलं पाहिजे. ही पृथ्वी टिकली तरच आपण टिकणार आहोत. आणि म्हणून झाडं लावा, झाडं जगवा, आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांची काळजी घ्या, आपल्या घासातला घास त्यांना द्यायला शिका. त्याच्यात जो आनंद आहे ना, तो कशातच नाहीये. आणि म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे ते आमचे पाडेकर सर असतील, मोरे दादा असतील, ही इथले सर्व गावकरी, आणि ज्या शाळेनं हे तुम्हाला आज छानसे स्टेज उपलब्ध करून दिलं तेवढा संपूर्ण स्टाफ, मित्र संजय कडलक सर आणि सगळेच आपण, तर या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम हा प्रत्येक गावात, वाडी वस्तीत झाला पाहिजे आणि माणसं या पर्यावरणानं भारावून गेली पाहिजेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मला जे प्रास्ताविकाचं जे 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी राहील. जय हिंद, जय भारत. अभ्यास दौरा या ठिकाणी चालू होता. भंडारदरा धरण परिसर असेल, या भंडारदरा धरण परिसरामध्ये पावसाळ्यात खूप पाऊस असतो, पण उन्हाळ्यात काही गावं असे आहेत की त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. तर यासाठी आपण मंडळामार्फत काय करू शकतो का, या दौऱ्यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी संपूर्ण महाराष्ट्रातून, नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यानंतर काही तांत्रिक बदल करून सन्माननीय आपले न्यायाधीश साहेब यांना थोडंसं दवाखान्याचं काम असल्यामुळे ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. सन्माननीय यशू नेहरकर साहेब, दिवाणी न्यायाधीश, की या पर्यावरणाला कायद्याची सुद्धा साथ या ठिकाणी जर मिळाली तर निश्चितपणे आपण या ठिकाणी पर्यावरण सुधारू शकतो, संवर्धन करू शकतो. तर त्याआधी मी सर्व आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान मंडळाच्या वतीने करतो. सन्माननीय नेहरकर साहेबांचा सत्कार सन्माननीय अध्यक्ष मोरे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल आणि वृक्ष देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने करावा. हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम खूप दिवसापासून नियोजित होता. डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी आयोजित करायचा होता. आपले गावकरी आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किसन पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि मंडळाच्या सन्माननीय मोरे साहेबांच्या प्रयत्नाने, मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय नेहरकर साहेब, दिवाणी न्यायाधीश यांचा सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. यानंतर सन्माननीय किशोर पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक, राजूर पोलीस स्टेशन यांचा सन्मान या ठिकाणी चंद्रशेखर हसे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय पवार साहेब हे देखील या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर सन्माननीय प्रभाकर मस्के साहेब यांचा सन्मान सन्माननीय लोखंडे सर सचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रभाकर मस्के साहेब, सहाय्यक वनसंरक्षक, यांचा सन्मान मंडळाचे सचिव सन्माननीय डॉक्टर आणि लोखंडे सर यांचा या ठिकाणी करत आहे. यानंतर वसंतराव पिचड साहेब, आयुक्त विक्रीकर, मुंबई यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय विजय पांडे सर यांना मी विनंती करतो की पिचड साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय वसंतराव पिचड साहेब, माजी आयुक्त,
यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर आपल्या राजूर येथील सन्माननीय डी पडवळे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव राजूर हे देखील या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सन्माननीय पडवळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी सुधाकर सेटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा संघटक सन्माननीय सुधाकर सेटे सर, सन्माननीय पडवळे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव राजूर हे देखील या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद दादा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी आपले मुख्याध्यापक कडलक सर आहेत का, सन्माननीय मुख्याध्यापक की ज्यांच्या प्रांगणामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद दादा मोरे यांचा सन्मान कडलक सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांनी काल त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश लगड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय गोपने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी लगड साहेबांचा या ठिकाणी छोटासा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय भोजने सर आणि गोपने सर यांना मी विनंती करतो की ॲडव्होकेट सुरेश लगड साहेब यांचा सन्मान नगरवरून त्या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय शंकर लांडे साहेब यांनी कालपासून आपल्याला जी राहण्याची व्यवस्था केली त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी सन्माननीय प्रमोद दादांना विनंती करतो की त्यांनी लांडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर आणि छान आमची राहण्याची सोय त्यांनी केलेली आहे. सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि स्वागत करतो. सन्माननीय प्रमोद दादा मोरे यांच्या त्याचबरोबर आदर्श सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले. सन्माननीय बाळासाहेब डोले सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मी सर्व मान्यवरांना त्याचबरोबर सन्माननीय पत्रकार शांताराम काळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सकाळचे पत्रकार सन्माननीय शांताराम काळे यांचा सन्मान या ठिकाणी भोजने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर पिंपरकणे गावच्या सरपंच सन्माननीय तिगळेताई यांचा देखील सन्मान भोजनेताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मंडळाच्या कार्याध्यक्षा छायाताई राजपूत यांचा सन्मान या ठिकाणी छायाताईंचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. छायाताईंचा सत्कार भोजनेताई यांना मी विनंती करतो की छायाताईंचा सत्कार या ठिकाणी करावा. मंडळाचे राज्य संघटक यांचा सन्मान विलास सावंत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
सन्माननीय डोंगरे सर, ज्यांचं अतिशय सुंदर असं काम पर्यावरण क्षेत्रामध्ये आहे, असे सन्माननीय मंडळाचे राज्य संघटक डोंगरे सर यांचा सन्मान मुख्याध्यापक विलास सावंत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्व मान्यवर अतिशय तोलामोलाचे आहे. आपण वेळेचं भान ठेवून सर्वांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, सन्मान करतो आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या एक दिवसीय कार्यशाळा व अभ्यास दौऱ्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले